खेळण्याची तयारी ठेवा। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा दरवाजा त्यांच्या आमच्या हक्काचे चॅनलला आपण प्रतिक्रिया राहिली आहे। मी विदर्भ मजूर संघटना अध्यक्ष रवींद्र बोलेले। काय कारण काय इथे? आज आम्ही 3 दिवसापासून इथं नागपूरला येऊन परमिशन आंदोलनाची परमिशन घ्यायची आलो, परंतु आम्हाला परमिशन मिळाली आणि आज मोठ्या मुश्किलीने मोठ्या त्रासाने तकलिफीने आज आम्हाला परमिशन मिळाली। कारण आम्ही 3 दिवसापासून इथं असूनही सुद्धा आम्हाला आणि आंदोलनाची परमिशन दिली नव्हती, परंतु आज सीताबर्डी पोलिसांनी परमिशन दिली आणि आम्ही आज उत्साहाने 3 दिवसाची आम्हाला परमिशन मिळाली। त्या उत्साहामध्ये आज आम्ही जोरदार आंदोलन करू आणि असं आंदोलन करू की आम्ही सरकारला नाकी न वालू इथपर्यंत आम्ही आंदोलन करू। कारण आम्हाला आमची मागणी चतुर्थश्रेणी जोपर्यंत मंजूर करत नाही, आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही हा आपला संविधान चौक सोडणार नाही। बरं, आपली माग पूर्ण झाल्यावर काय कराल आपण? आज आम्ही राज्यभरातील मजूर चौक इथे जमा झालो आहोत। आज आमचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसापासून आम्ही सुरू करीत आहोत आणि आम्हाला जर चतुर्थश्रेणी सरकारने दिली नाही तर आम्ही इथं अन्नत्याग किंवा साखळी पण सुद्धा करू शकतो। कारण आलेले आहेत आणि सर्वांची इच्छा एकच आहे की आम्हाला चतुर्थश्रेणी सरकारने द्यावी, ही एकच मागणी धरून आम्ही आज आंदोलन करीत आहोत। मंगेश जांभूळकर, विदर्भ कोतवाल संघटना कार्याध्यक्ष। आज रोजीपासून आम्ही इथे आज संविधान चौक नागपूर येथे कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी याकरता आंदोलनाला बसलेलो आहोत। परंतु याच्या अगोदर एक 8 ते 10 दिवसाच्या अगोदरपासून आमचे सततचे प्रयत्न सुरू आहे। एक संवैधानिक मार्गाने आम्हाला आंदोलन करायचं होतं। शासनाचे कर्मचारी आहोत, कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करायचं आहे हा आमचा स्पष्ट हेतू आहे आणि गृह खाते, महसूल खाते यांची सदैव सेवा करून या नियमामध्ये अंतर्गत आम्हाला आंदोलन करायचं होतं। परंतु 10 दिवस सतत पाठपुरावा करूनही पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी महोदय या सर्वांना निवेदन देऊनही आम्हाला अंतिम क्षणावर आमची परवानगी नाकारली। आमच्या आधी नियोजन होतं माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या घराजवळ आम्हाला आंदोलन करायचं होतं। सर्व परवानग्या मिळून पोलीस प्रशासनाने आम्हाला ती परवानगी नाकारली अंतिम क्षणाला। उद्याचं आंदोलन तर आज रात्री 11:30ला आमची परवानगी नाकारली। मग 1 डे आफ्टर आम्ही सीताबर्डी पोलीस स्टेशनमधून ती परवानगी घेतली आणि आजपासून आम्ही आंदोलन सुरू करत आहे। आमची एकच मागणी आहे, एक आणि एकच, की आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी। महसूल प्रशासनातील एक
शेतकऱ्यापासून एका गरीब व्यक्तीपासून ते एका श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्व खात्यामध्ये ते महसूल असो, गृह खातं असो की मेडिकल खातं असो, कोणतंही खातं असो, सामाजिक संस्था असो, कोणतंही कोतवालांशिवाय कोणतंही काम होत नाही. तरी पण एवढं महत्त्वाचं 24 तास शासनाला सेवा देऊनही जर शासन आम्हाला चतुर्थ श्रेणीपासून वंचित करत असेल व आमची तुलना इतर मानधनी कर्मचाऱ्यांसोबत करत असेल तर ही बाब अतिशय खेदजनक आहे. शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो, सरसकट विनाविलंब आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन आम्हाला न्याय देण्यात यावा, एवढी महसूल मंत्री महोदयांना आमची नम्रतेपूर्वक. मी जिल्हाध्यक्ष वर्धा तथा राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य. शासनाला आम्ही मागील काही दिवसापासून अल्टिमेट दिलेलं आहे आणि आमच्या साजामध्ये एक दिवसीय काळ्या फिती लावून आंदोलन केलेले आहे व तसेच तहसीलला धरणे आंदोलनसुद्धा केलेलं आहे सर्वांनी. व कालपासून आमचे आंदोलन हे महसूल मंत्री यांच्या एरियामध्ये होणार होते, परंतु आमच्या ज्या परवानग्या आहेत त्या नाकारल्या गेल्या व आज आम्हाला परवानगी जी आहे इथे संविधान चौक इथे मिळालेली आहे व आज आमचं संविधानाच्या नियमानुसार. सर, तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय कराल तुम्ही पुढे? आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर आमचं आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलन हे ते चालू करणार आहोत. परंतु आम्ही चतुर्थ श्रेणी जे आहे, आमच्या स्वप्नातली राणी जी आहे ते आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. अच्छा, आमचा अंतिम मुख्यमंत्री साहब होश में आओ, मुख्यमंत्री साहब होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो, बहुत तुमको करनी होगी, बात तो आपको करनी होगी, हमको देनी होगी, बात तो आपको करनी होगी. सरकार झोपी गेल्या सरकारला एकच विनंती करतो की आम्ही केलेल्या कामाची दखल तरी घेऊन आम्हाला श्रेणी द्यावं. नुसतं आमचं रक्ताचं शोषण करणं चालू आहे. महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात हा महसूल विभागामध्ये आहे. त्या रात्री बेरात्री रेतीच्या याच्यावर आपल्या गौण उत्खनन यावर रात्रीपायी ड्युट्या करत आहे. सरकारला थोडीशी लाज वाटायला पाहिजे की ह्या महिला भगिनी आपल्या घरदार सोडून रात्रपायीच्या ड्युटी करतात. आपले महसूल बांधव यांच्यावर हल्ले होत आहे, यांना कसलीही सुविधा नाही आणि आपल्या महसूल बांधवांना श्रेणी द्यावी. झोपलेल्या महसूल मंत्र्यांना जागं करण्याचं हे आंदोलन आम्ही इथे करत आहोत. बस एवढं बोलतो आणि आम्हाला महसूल मंत्र्यांना एकच विनंती आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी द्यावी ही विनंती करतो. काय सांगाल? काय सांगाल? आम्ही सर्व इथे जमलेलो महसूल सेवक आम्ही फक्त एका मागणीसाठी जमलेलो आहे, ती म्हणजे आमची चतुर्थ श्रेणी. आमची ही मागणी आजची नसून स्वातंत्र्य काळापासून आहे, म्हणजे मोगल जेव्हापासून आले तेव्हापासून आमचं पद अस्तित्वात आहे आणि ह्या पदाला म्हणजे 1991 पर्यंत आम्हाला श्रेणी वेतन श्रेणी लागू होती. पण ह्या नालायक सरकारनं आमची वेतन श्रेणी काढून आम्हाला मानधन तत्वावरती दिले आहे. महसूल विभागामध्ये म्हणा की महाराष्ट्र शासनामध्ये म्हणा, कोतवाल हा असा एकमेव हे आहे की त्याची ड्युटी 24 तास म्हणजे 24 घंटे कार्यरत असलेला एकमेव म्हणजे कार्यकारी म्हणजे महसूल विभागातला कोतवाल आहे आणि ह्या कोतवालाला चतुर्थ श्रेणी देऊन आम्हाला सन्मानित करावं एवढीच आम्ही महसूल मंत्र्याला विनंती करतो. काय नाव आपलं? संदीप सुरकार, वर्धा तालुका महसूल सेवक संघटनेचा सदस्य हो. काय सांगाल आपण? आमचं एकच म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाला, खास करून महसूल विभागाला, आम्ही महसूल विभागाच्या अधिपत्याखाली काम करतो आणि महसूल विभागाचा एक शेवटचा घटक आणि महसूल विभागाचा एक महसूल जमा करणारा कणा म्हणून आमच्याकडे पाहिला जाते. ब्रिटिश काळापासून आमची ओळख आहे. भारत या देशामध्ये ब्रिटिश काळापासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे. ब्रिटिश काळापासून कोतवाल हे पद अस्तित्वात असून सुद्धा महाराष्ट्र शासन म्हणा, महसूल विभाग म्हणा किंवा सध्याचे असलेले कर्तबगार महसूल मंत्री ज्याच्या नावाने महाराष्ट्र गागा करतो, त्या महसूल मंत्र्याचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी कुठंतरी आमच्याकडे लक्ष द्यावं. महसूल विभागातला सर्वात शेवटचा घटक म्हणून जो कोतवाल म्हणून आज जो महसूल सेवक म्हणून ओळखला जातो, त्यांना चतुर्थ दर्जा देऊन, चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन आम्हाला कुठंतरी सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करावा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा. आज त्यांच्या आम्ही कार्यक्षेत्रात, त्यांच्या कर्मभूमीत, कार्यभूमीत आज विदर्भातल्या सगळ्या कोतवालाच आम्ही इथं जमा झालो. आमच्या आशा पल्लवित आहे माननीय श्री CM साहेबांसंदर्भात
आणि खास करून बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहे त्यांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या खास मागणीचं चतुर्थ श्रेणी या मागणीकडे लक्ष वेधावं या दृष्टिकोनातून आज विदर्भ महसूल सेवक संघटना संविधान चौक नागपूर इथे आम्ही आमच्या हक्काच्या मागणीसाठी आज या संविधान चौकात आंदोलन करत आहोत आणि आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळावी हीच आशा आम्ही महाराष्ट्र शासन सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या खात्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आम्हाला चतुर्थ श्रेणी दर्जा बहाल करावा आणि आम्हाला हीच आम्ही विनंती करतो महसूल सेवक संघटनेचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। महसूल सेवक संघटनेचा हम सब अरे महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी, महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कशी देत नाही, कशी देत नाही, एकच मागणी, एकच मागणी, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचा, महसूल सेवक संघटनेचा, हम लड़ेंगे भी, हम जीतेंगे भी, हम लड़ेंगे भी, हम जीतेंगे भी, जेवण आले का रे बाबा? हम सब उभा राहण्या त्याला दिसला पाहिजे त्यांना लाभ मिळणार नाही या सगळ्या बाबीचा विचार करून माननीय राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी आमच्या त्या मागण्यांचा विचार करून आम्हाला बहाल करावी.